Hello everyone, welcome back to my channel. I am Vaidehi and today we are going to learn about international numbers and Roman numbers for 5th standard scholarship exam. We use numbers in day-to-day life. We use them to tell the time, measure distance, count money and keep track of schedules. So we will start with international numbers. Numbers used for counting objects are called counting numbers. The names of the numbers 1, 2, 3, etc. are written using numbers as 1, 2, 3. These numbers are also known as English numbers. सो इथे एक मी चार्ट दिलेला आहे त्यामध्ये देवनागरी नंबर आणि इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत. सो तुम्ही ह्या दोन्हीशी ॲक्च्युली फॅमिलियर आहात तरीही आपण हा एकदा पॉईंट सगळे कव्हर करून घेऊयात. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या इंटरनॅशनल नंबरसाठी देवनागरीमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या नंबर्सचा वापर केला जातो आणि हे या टेबलमध्ये दिलेल्या पद्धतीने लिहिले जातात. तुम्हाला एक्झाममध्ये खूप सोप्या पद्धतीचे ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील. फॉर एक्झाम्पल, राईट द नंबर 326974 using Devanagari numerals. So for 3 there is 3, for 2 there is 2, for 6 there is 6, just like that 9, 7 आणि 4 हे या पद्धतीने लिहिलं जाईल. तर तुम्हाला चारही ऑप्शन्स पहिल्यांदा व्यवस्थित चेक करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन नक्की कुठे दिसत आहे ते चेक करायचं आणि त्यानंतरच त्या ऑप्शनवर तुम्हाला टिक करायची आहे. सो हे तुम्हाला आत्ता आन्सर खूप इझी वाटलंय, पण काही वेळा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न पण केला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन हा बाकी सगळे बरोबर दिला जाईल, पण फक्त एकच आन्सर असेल. आता इथं हा ॲक्च्युली इथं हा 9 मी तसाच लिहिलेला आहे, पण हा ॲक्च्युअल आन्सरमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने आन्सर लिहायचा आहे, पण हा जो 9 दिलेला आहे हा ॲक्च्युली चुकीचा आहे. सो आपण हे जर का ऑप्शन सिलेक्ट केला तर हा ऑप्शन चुकीचा ठरेल. त्यामुळं आपल्याला सगळे ऑप्शन्स पहिल्यांदा नीट चेक करून घ्यायचे आहेत आणि तिथं व्यवस्थित देवनागरीमध्ये पूर्ण नंबर ज्या ऑप्शनमध्ये लिहिलेला असेल तेच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, ह्या पद्धतीनं तुम्हाला डार्क सर्कल तयार करायचा आहे आणि हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट स्लाइडकडे वळूयात. त्याच्यामध्ये रोमन नंबर्स हा नेक्स्ट पॉईंट आहे. रोमन नंबर्स आर रिटन युजिंग 7 बेसिक सिम्बॉल्स अँड देर इज नो सिम्बॉल फॉर 0. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. सो हिअर आर सम सिम्बॉल्स यूज टू राईट द नंबर्स. इथे एक खालती टेबल दिलेला आहे. इंटरनॅशनल नंबर्स 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 ह्यासाठी रोमन नंबर्समध्ये कुठले सिम्बॉल वापरले जातात हे या टेबलमध्ये तुम्हाला कळून येईल. त्यामध्ये 1 साठी I, 5 साठी V, 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M हे सिम्बॉल्स वापरले जातात. तुम्हाला हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ह्या पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स खूप विचारले जातील, त्यामुळं मी तुम्हाला इन फ्युचर कुठले कुठले तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवायचे हे सांगेनच, पण तुम्हाला हे एका नोटबुकवर लिहून घ्यायचं आहे आणि घरात कुठेतरी हे चिटकवून व्यवस्थित ठेवायचे आणि डेली ह्याची रिव्हिजन करायची आहे. जर का तुम्ही हे सगळे पॉईंट्स डेली रिवाईज केले तर तुम्हाला एक्झामच्या दिवशी हे आठवायला खूप सोपं पडेल आणि तुम्ही पटकन कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व करू शकाल. सो ह्याचे काही रूल्स आहेत ते आपण रूल्स बघूयात. रूल्स फॉर रायटिंग रोमन नंबर्स. इफ आयदर ऑफ द सिम्बॉल I or X written coming after one and after the other 2 or 3 times, their sum total is the number they make. इथं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतेय, त्याच्यावरून तुम्हाला नक्की हा रूल काय आहे हा लक्षात येईल. आपण 2 किंवा 3 वेळा जर का एखादा सिम्बॉल रिपीट केला तर त्याची आपण टोटल घेऊ शकतो. सो I
आय असं 2 वेळा लिहिलेलं आहे. आय हे यूज होतो सिम्बॉल इंटरनॅशनल नंबर 1 साठी. सो 1 + 1 इज 2. एक्स हा सिम्बॉल वापरला जातो 10 साठी. इथं 2 वेळा एक्स लिहिलेला आहे, याचा अर्थ 10 + 10 = 20. ट्रिपल एक्स लिहिलेला आहे, एक्स वापरला जातो 10 शी. सो 10 3 वेळा लिहून त्याची टोटल जी असेल 30, हे आपलं आन्सर असेल. ओके. नेक्स्ट rule is the symbols I and X can be repeated consecutively for maximum only 3 times. त्यापेक्षा जास्त आपण रिपीट करू शकत नाही. म्हणजे इथं जर का मी I 4 टाइम्स लिहिलं तर ते आन्सर पूर्णपणे चुकीचं असेल. ओके. सो इथं I 3 टाइम्स लिहिलेलं आहे, आन्सर विल बी 3. फॉर 10 आपण 5 + 5 म्हणजेच व्ही यूज करणार नाही आहोत. ते आन्सर रॉंग आहे, कारण 10 साठी ऑलरेडी आपल्याला एक्स हा सिम्बॉल अवेलेबल आहे. सो आपण इथं एक्स हा सिम्बॉल वापरणार आहोत. फॉर 15 आन्सर विल बी एक्स व्ही 10 + 5. आपण 3 वेळा व्ही वापरू शकत नाही. ओके. सो आपण इथं एक्स आणि व्ही म्हणजेच 10 + 5 = 15 हेच आपलं करेक्ट आन्सर असेल. Okay, next slide. When either I or V is written on the right of the symbol of the greater number, its value is added to the value of the number. So हा जो रूल आहे हा ॲडिशनचा रूल आहे. यामध्ये V किंवा I हा आपल्याला राईट साईडला लिहिला जाणार आहे, म्हणजेच ह्या साईडला. ही जी आहे ही एक्सची राईट साईड आहे V, एक्सची राईट साईड आहे आय. तर ह्या पद्धतीने जर का लिहिला जात असेल तर आपल्याला त्याची ॲडिशन करायची आहे. सो व्ही आय म्हणजेच 5 5 + 1 = 6. व्ही आय आय आय. सो व्ही म्हणजेच 5 + 1 + 1 + 1 विल बी 8. एक्स आय मीन्स 10 + 1 11. X triple I means 10 + 1 + 1 + 1 will be 13. XV means 10 + 5 will be 15. सो तुम्हाला हा पॉइंट लक्षात आला का? ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ॲडिशन करायचे आहे. जर का डावीकडं मोठा नंबर असेल आणि उजवीकडं त्यापेक्षा लहान नंबर असेल तर हा रूल फक्त लागू होतो. ओके. आणि जर का उजवीकडं मोठा नंबर असेल आणि डावीकडं लहान नंबर असेल तर त्यासाठी वेगळा रूल आहे, तो आपण आता पुढे समजून घेऊयात. When I is written to the left of V or X, the value of I is subtracted from the value of V and X. Only the symbol I, X, C can be written to the left of the greater number. आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त I, X आणि C हेच आपण फक्त डाव्या साईडला लिहू शकतो मोठ्या नंबरच्या. हा सबस्ट्रॅक्शनचा रूल आहे. सो ह्याच्यामध्ये काय पॉइंट आहे, आपण इथं वरती आहे ती ॲडिशनचा रूल होता, आता हा आहे तो मायनस करायचा आपला रूल आहे. यामध्ये आय एक्स दिलेला आहे, ह्याचा अर्थ 10 मधून 1 मायनस होऊन आपला आन्सर 9 येईल. आय व्ही मीन्स 5 - 1 4. एक्स सी, आता सी ची व्हॅल्यू आहे ही जास्त आहे आणि एक्सची व्हॅल्यू आहे ही कमी आहे. सीच्या डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईडला एक्स नंबर आलेला आहे. सो एक्स हा नंबर हा लहान आहे आणि जो सी नंबर आहे हा मोठा आहे. सो ह्याचा अर्थ असा झाला तर आपल्याला मायनस करायचा आहे. सो 100 - 10 विल बी 90. सी एम. सो आता ह्यासाठी तुम्हाला रोमन नंबरचे जे सिम्बॉल्स आहेत हे माहीत असले पाहिजेत. तर एम हा सिम्बॉल कुठल्या इंटरनॅशनल नंबरसाठी वापरला जातो तर 1000 आणि सी हा 100 साठी. सो ऑफकोर्स सी हा लेफ्ट साईडला आहे आणि सी हा लहान आहे एम पेक्षा, त्यामुळे आपल्याला हे मायनस करावं लागेल आणि 1000 - 100 विल बी 900. आता इथं तुम्हाला मी काय लिहू शकत नाही, कशा पद्धतीने लिहू शकत नाही ह्याचा फॉर एक्झाम्पल एक दिलेला आहे. इथं 8 साठी एक्सच्या अलीकडं 2 वेळा आय लिहिलेला आहे. आपण हे या पद्धतीने लिहू शकत नाही. आपण 8 लिहिणार आहोत व्ही आय 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 ह्या पद्धतीनं. आपण
मागच्या साईडला म्हणजेच लेफ्ट हँड साईडला कुठलंही रिपीट करू शकत नाही, आपण ते फक्त एकदाच लिहू शकतो. ओके. टू राईट द नंबर्स ग्रेटर दॅन 10 फर्स्ट द ग्रुप ऑफ टेन्स फॉलोड बाय द प्रॉपर न्यूमरल्स फॉर द युनिट्स. यासाठी जर का आपल्याला 10 पेक्षा कुठलाही नंबर जर का चेक करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कायम पहिल्यांदा x हा यूज करावाच लागेल. त्यानंतर जी काही आपल्याला पुढं व्हॅल्यू लिहायची असेल, फॉर एक्झाम्पल 14 साठी आपल्याला फर्स्ट पहिल्यांदा x हा लिहावाच लागेल. ओके. आणि त्यानंतर आपण इथं 4 ची व्हॅल्यू ही IV लिहिणार आहोत. आता मी ह्याचं बायफर्गेशन करते, आपण हे सिम्बॉल कसं नक्की कॅल्क्युलेट केलं. तर ह्याच्यामध्ये 10 + 4, तर 10चा सिम्बॉल हा x आहे हे आपल्याला माहिती आहे, पण आपण 4 साठी सबस्ट्रॅक्शनचा रूल यूज करणार आहोत, जो की असेल राईट साईडला मोठा नंबर आणि राईट साईडच्या म्हणजेच व्हीच्या लेफ्ट साईडला छोटा नंबर म्हणजेच I येईल आणि इथं V येईल. सो ह्या पद्धतीनं आपण 4th नंबरचा जो रूल आहे तो कॅल्क्युलेट करून हे 14 हे आन्सर काढलं आहे. आपण नंतर पुढं एक्सरसाइज बघणारच आहोत, त्याच्यातनं तुम्हाला रोमन न्यूमरल्सचे सगळे पॉईंट्स व्यवस्थित कव्हर होतीलच, तरी पण आपण एखाद दुसरा आत्ता इथं सॉल्व करूयात. सो आता इथं 24 साठी आपण रोमन न्यूमरल्स प्रमाणे कसं आन्सर सॉल्व करणार आहोत. सो इथं 24 यूज केलेला आहे. सो मी ह्याचं बायफर्गेशन करते 20 + 4. सो फॉर 20 वी आर यूजिंग 2x and for 4 we are using I and V. Okay, so answer is XXIV. आता इथं तुम्हाला 29चा ऑप्शन दिसेलच, तर इथं XXIX म्हणजेच 9 जो नंबर आहे, 9 जो नंबर आहे तो आपण 10 - 1 या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे, 4th जो आपला रूल आहे तो फॉलो करून. सो त्यामुळे इथं IX हा ऑप्शन येईल, XXIX येईल. आता आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, इन इंटरनॅशनल नंबर्स द नंबर 94528 इज रिटन ॲज. आपल्याला हा त्याने देवनागरी नंबर दिलेला आहे. आपल्याला आता इंटरनॅशनल नंबर काय असेल तो इथं लिहायचा आहे आणि तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके. सो आन्सर विल बी 94528. सो आपल्याला ऑप्शन 4 चेक करायचे आहेत आणि जर का फर्स्ट ऑप्शनच तुम्हाला जर का हा दिसला तर तुम्हाला पुढचे कुठलेही ऑप्शन चेक करायची गरज नाही आहे, तुम्हाला हा लगेचच फर्स्ट ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द डिजिट ॲट हंड्रेड्स प्लेस ऑफ 5439 इन देवनागरी नंबर्स. ओके. मग असा वरचा जो क्वेश्चन होता तो त्यांनी आपल्याला इंटरनॅशनल नंबरचा क्वेश्चन विचारलेला होता आणि इथं त्यांनी आपल्याला देवनागरीचा विचारलेला आहे. सो आपल्याला डिजिट्स चेक करायचे आहेत. हा 9 आहे हा युनिट प्लेस आहे, 3 आहे हा 10th प्लेस, 4 इज 100 आणि 5 इज 1000. सो त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये 100 प्लेट्स विचारला आहे. सो आन्सर आपलं आहे ॲक्च्युली 4, पण त्यांनी आपल्याला देवनागरीमध्ये विचारलं आहे, त्यामुळे उत्तर येईल 4. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट रोमन नंबर्स LXVDCM इन डिसेंडिंग ऑर्डर. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर हे काय असतं, चढता आणि उतरता क्रम. तर असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉलेस्ट नंबर विल अपियर ॲट टॉप ऑफ द लिस्ट. मीन्स आपल्याला सगळ्यात जो लहान नंबर असेल असेंडिंगमध्ये तो इथं लेफ्ट साईडला येईल आणि राईट साईडला हा सगळ्यात मोठा नंबर येईल आणि ह्याच्याच अपोजिट हे डिसेंडिंग ऑर्डर असतं. मीन्स लेफ्ट साईडला हा सगळ्यात मोठा नंबर असेल आणि राईट साईडला हा सगळ्यात छोटा नंबर असेल. सो आपल्याला आता टेबल जर का व्यवस्थित लक्षात असेल तर M हा सगळ्यात मोठा रोमन नंबर आहे. तो सर मी इथं आता एक काम करते, इथं मी वरती नोट डाऊन करून घेते सगळे आणि त्याचा आपण रोमन नंबर्स
हे मी नोट डाऊन केलेले आहेत आणि त्याचे इंटरनॅशनल नंबर्स ह्याचं काय असेल हे आपण चेक करूयात. इथं आय दिलेला नाही आहे, त्यामुळे मी आयचं लिहित नाही आहे. सो एलसाठी 50, एक्ससाठी 10, व्हीसाठी 5, डीसाठी 500, सीसाठी 100 आणि एमसाठी 1000. सो इथं आपण चेक करू शकतो. आपल्याला आता डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे आन्सर लिहायचा आहे. सो M will be largest, after that D, C, L, X and V हे आपलं उत्तर असेल. इथं त्यांनी आता आय दिलेला नाही आहे, पण जर का त्यांनी इथं आय आपल्याला सांगितला असता तर आय हा सगळ्यात लहान आहे, तो इथं सगळ्यात शेवटी आला असता. सो डिसेंडिंग मीन्स लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. सो आपल्याला सगळे ऑप्शन्स चेक करून जे आन्सर असेल ते टिक करायचं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, राईट इन द इंटरनॅशनल नंबर्स विच इज ग्रेटर बिटवीन L अँड M. यासाठी परत आपल्याला रोमन नंबर्स जे आहेत त्याचं इंटरनॅशनल नंबर्समध्ये कन्व्हर्जन माहीत असलं पाहिजे. सो फॉर M इंटरनॅशनल नंबर इज 1000, फॉर L इट इज 50. सो ऑफकोर्स यातला सगळ्यात मोठा नंबर असेल तो M असेल, पण त्यांनी आपल्याला क्वेश्चन ट्रिक इथं दिलेली आहे. ऑप्शन्स हे दोन्ही पद्धतीने दिलेले आहेत. आपल्याला नीट क्वेश्चन्स वाचायचे आणि त्यानंतर ऑप्शन चूज करायचा आहे. त्यांनी आपल्याला इंटरनॅशनल नंबर विचारलेला आहे, त्यामुळं ऑप्शन ए आणि सी हा इलिमिनेट झालेला आहे. आपल्याला फक्त ऑप्शन बी आणि डी पैकी ऑप्शन चूज करायचा आहे. त्यांनी आपल्याला ग्रेटर बिटवीन विचारलेला आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. सो आता मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये क्वेश्चन 4 साठी जे ऑप्शन डी दिलेलं आहे 500 ह्यासाठी नक्की सिम्बॉल कुठला वापरला जातो. सो मला नक्की कमेंट डाऊन तुम्ही करा. क्वेश्चन 5 इज L मायनस एक्स व्ही. सो एल साठी आपण यूज करत आहोत इंटरनॅशनल नंबर 50 मायनस एक्स व्ही म्हणजेच 10 प्लस 5. सो आपल्याला 50 मायनस 15 करायचं आहे विच इज 35. सो आपण सगळे ऑप्शन्स चेक करणार आहोत. इथं येईल 10 प्लस 10 प्लस 5 विच इज 25. ऑप्शन सेकंड इज 10 आपल्याला हा मायनस करायचा आहे कारण की L हा नंबर हा राईट साईडचा मोठा आहे आणि डाव्या बाजूचा X हा लहान आहे. सो आपल्याला 50 मधून 10 मायनस करावं लागेल आणि 5 ॲड करावे लागतील. सो आन्सर इज 45. इथं आता 50 प्लस 10 प्लस 5 विच विल बी 65 अँड ऑप्शन डी इज 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 5. सो आन्सर इज 35. आणि आपलं आपण वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे L मायनस एक्स व्हीचा आन्सर 35. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज x प्लस एक्स व्ही प्लस एक्स एक्स. सो 10 प्लस 10 प्लस 5 प्लस 10 प्लस 10. सो 1 2 3 4. सो 40 प्लस 5 इक्वल टू 45. ओके, आता आपण ऑप्शन्स फाइंड आउट करत आहोत. फर्स्ट ऑप्शन आहे ट्रिपल एक्स मीन्स 30. 30 प्लस व्ही मीन्स 5. सो आन्सर इज 35. ऑप्शन बी इज लेफ्ट साईडला एक्स आहे, मिडल मध्ये एल आहे. सो आपल्याला एक्स मायनस करायचा आहे. सो 50 मधून 10 मायनस करून ॲडिशन प्लस. सो आन्सर इज 45. सी ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 50 प्लस 10 प्लस 5 विच विल बी 65 आणि ऑप्शन डी आहे एल व्ही विच इज 55. तो आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी 45 हे आन्सर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो ऑप्शन व्ही. मी इथं तुम्हाला रोमन नंबर्सचं कन्व्हर्जन इंटरनॅशनल नंबर्समध्ये कसं केलं जातं ह्यासाठी 4ही ऑप्शन्स सांगितले आहेत. पण जर का तुमचा फर्स्ट ऑप्शन हा जर का 45 येत असेल तर तुम्हाला पुढचे ऑप्शन्स कॅल्क्युलेट करून वेळ घालवायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही लगेचच ते आन्सर टिक करून पुढच्या क्वेश्चनकडे वळायचं आहे. ओके, सो 7th क्वेश्चन इज एक्स प्लस एक्स व्ही मायनस एक्स आय. आता इथं तुम्ही बघा
xi लिहिलेला आहे, विच इज राईट साईडला स्मॉलर नंबर आहे आणि लेफ्ट साईडला मोठा नंबर आहे, त्यामुळं x मध्ये i ची व्हॅल्यू ॲड होणार आहे. इथं तसंच x मध्ये v ची व्हॅल्यू ॲड होणार आहे. ओके, सो 10 प्लस 15 मायनस 11. So 25 minus 11 which is 14. सो आपण ऑप्शन्स चेक करणार आहोत. आता मी इथं बरोबर जरी बघितलं तरी मी पटकन ॲक्च्युली आन्सर फाइंड आउट करू शकते. तरीही आपण एकदा क्विक कसं सॉल्व करता येईल ह्याचा विचार करूयात. इथं XV आहे 15, इथं मिडलमध्ये आय दिलेला आहे आणि डी ऑप्शनमध्ये मिडलमध्ये आय लिहिलेला आहे. कधीही लक्षात ठेवा 14 और 19 हे जे आहेत हे आपल्याला मोठ्या नंबरमधनं एक नंबर मायनस करूनच आन्सर मिळणार आहे. ह्याचा अर्थ असा होतो की मिडलमध्ये आय येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. सो आपण कायम ऑप्शनमध्ये चेक करायचं की मिडलला आय कुठे येतोय. याचा अर्थ सी ऑप्शन आणि ए ऑप्शन हा इलिमिनेट होईल. आपल्याला बी आणि डी पैकीच ऑप्शन कुठला आहे तो चूज करायचा आहे. इथं जर का त्यांनी आपल्याला 19 दिलं असतं तर आपण 10 मधनं 1 मायनस केला असता, पण त्यांनी आपल्याला 14 विचारलंय. याचा अर्थ आपल्याला एंडला व्ही येणार आहे. सो ऑप्शन इज बी. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. सो ह्यासाठी परत आपल्याला सगळे चार्ट्स माहीत असले पाहिजेत. सो तुम्ही मला सांगा नक्की ह्यातला ऑप्शन कुठला असेल आणि कमेंट डाऊनमध्ये नक्की सांगा. ओके, सो question is 9. x v I I plus ix minus iv plus c. आता मी ह्याचे सगळ्याचे बायफर्केशन करून घेते. इथं 10 प्लस 5 प्लस 1 1 मीन्स 10 प्लस 5 प्लस 1 प्लस 1 विच इज 17 प्लस ix. याचा अर्थ राईट साईडला मोठा नंबर आहे आणि डाव्या साईडला लहान नंबर आहे, त्यामुळे आपल्याला मायनस सबस्ट्रॅक्शनचा रूल यूज करायचा आहे. सो इथं प्लस 9 येईल. 10 मायनस 1 9. इथं परत आपल्याला तोच रूल यूज करायचा आहे. 5 मधनं 1 मायनस होईल. सो आन्सर इज 4 आणि प्लस सीचं आन्सर आहे 100. सो आता आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यातनं ऑप्शन कुठला येईल ते आपण चेक करूया. तर ऑप्शन येईल बी. आता तुम्हाला इथं ऑप्शन्स इलिमिनेट कसे करायचे, जर का इन द केस तुम्ही रोमन नंबरचं जे सिम्बॉल्स आहेत ते विसरला असाल, त्याचं कन्वर्जन जर का तुमच्या लक्षात नसेल, तर आपल्याला कधी मी नंतर तुम्हाला जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हा हे पॉईंट्स परत एकदा रिवाईज करेनच. तरीही मी तुम्हाला आत्ता हा पॉईंट सांगते. एक्झामचा वेळ संपत आलेली असते तेव्हा आपल्याला टेन्शन येतं आणि आपल्याला काही काही क्वेश्चन्सची आन्सर्स माहीत नसतात. तेव्हा तुम्ही काय करता की अंदाजे ABCD 1 2 3 4 ह्यातलं कुठलाही ऑप्शन मनाला येईल तो तुम्ही सिलेक्ट करत जाता. पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. जर का आपल्याला आन्सर त्याचं माहीत नसेल तर त्यामध्ये आपल्याला कायम इलिमिनेशनची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. जर का तुम्हाला त्यातली एखादी जरी व्हॅल्यू माहीत असेल तरीही तुम्ही इलिमिनेट करू शकता तो ऑप्शन. सो तुम्हाला C ची व्हॅल्यू ही जर का 100 माहीत असेल तर ऑप्शन C आणि ऑप्शन D हा नक्कीच इलिमिनेट होणार आहे, कारण की C पेक्षा हे बाकीचे सगळे नंबर्स आहेत ते लहान आहेत. त्यामुळे ऑप्शन A किंवा B हाच फक्त शिल्लक राहणार आहे. त्यामुळं जर का तुम्हाला आन्सर बाकीच्या कुठल्याही नंबरचं माहीत नसेल तर C आणि D सोडून ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामुळे तुमचा ऑप्शन करेक्ट यायचा चान्स हा 50-50 होईल. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट क्वेश्चन इज 2.25 students study in school. Express this number in international numbers. सो इथं आपल्याला 2.25 म्हणले आहेत. सो 1000 मीन्स 2000 हे आपल्याला कन्फर्म आहे आणि क्वार्टरचा अर्थ असतो 250. सो ह्या सगळ्याची ॲडिशन करायची आहे आणि त्यांनी आपल्याला इंटरनॅशनल नंबर विचारला आहे. सो देवनागरी ऑप्शन इलिमिनेट होईल आणि आपला आन्सर इथं आहे 2250. सो आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. आपण आता एकदा परत सगळं समराईज एकदा रिवाईज करूयात.
जर का तुमचे कुठले पॉईंट्स मिस झाले असतील तर त्याच्यातून ते तुमचे एकदा की पॉईंट्स रिवाइज होतील. सो आपण फर्स्ट पॉईंट म्हणजे वी लर्न्ड अबाउट देवनागरी नंबर्स अँड इंटरनॅशनल नंबर्स अँड हाऊ विल बी क्वेश्चन्स आस्क्ड ऑन these numbers. Secondly, we learned about Roman numerals, which we learned about symbols I, V, X, C, L, D and M. आणि त्यामध्ये त्याचे नक्की इंटरनॅशनल नंबरचं कन्व्हर्जन कुठलं आहे हे आपण त्यामध्ये शिकलेलो आहोत. थर्ड पॉईंट, वी लर्न्ड अबाउट बेसिक रूल्स which are repeating a numeral at its value. For example, फर्स्ट पॉईंट आपण कुठला गेला होता तर त्यामध्ये रिपीट झालं की त्याची ॲडिशन होते. I, X, ह्याचा आन्सर असेल 3, ह्याचा आन्सर असेल 30. सो आपण रिपीट केल्यानंतर त्याचं ॲडिशन होती. ओके, नेक्स्ट पॉईंट होता ॲडिशनचा. फॉर एक्झाम्पल XV, सो 10 + 5 विल बी 15. नेक्स्ट पॉईंट होता सबस्ट्रॅक्शनचा. सो त्याचं एक्झाम्पल आहे IV, मीन्स 5 - 1, आन्सर इज 4. सो हे आपण फर्स्ट टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. सो आय होप तुम्हाला मी शिकवलेले पॉईंट्स लक्षात आले असतील. आपण असंच वीकमधून 2दा स्कॉलरशिपचे टॉपिक्स घेणार आहोत आणि हे सगळे टॉपिक्स कव्हर झाल्यानंतर आपण लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते पण आपण सॉल्व करणार आहोत. ऑलवेज रिमेंबर, अ लिटिल प्रोग्रेस ईच डे ॲड्स अप टू बिग रिझल्ट्स. सो तुम्हाला आज जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यावरचे जर तुम्हाला क्वेश्चन्स जिथं सापडतील, तुमच्याकडे जर का बुक्स असतील स्कॉलरशिपची, तर त्यामधून तुम्ही त्याचा एक्सरसाइज हा सॉल्व करा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. प्लीज फॉलो मी on my Instagram account where I post daily. In that I include short videos, quiz and some notes also. So thank you for watching. If you like the video, please hit the like button. If you want to see more videos, then please hit the subscribe button. And if you have any query, then leave a comment. See you in the next video. Thank you.